हॅलो मित्रांनो, तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वेरूळची लेणी। संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे। ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे। एकूणच 276 फूट लांब आणि 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे। ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे। ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला। पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले। अशी आहे वेरूळ लेणी। वेरूळ लेणी ही संभाजीनगर मध्ये आहे। वेरूळची लेणी ही मंदिराबाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेली आहे। या मंदिराची महल 3 बाजूंची वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती। आता हे पूल पडले आहे। खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत। हे काम भारतीय शास्त्र कौशल्याचा एक अद्भुत नमुना आहे। वेरूळची लेणी ही पूर्ण कैलास पर्वतासारखी दिसू यासाठी त्या काळात या लेणीवर प्लास्टर केले गेले होते, पण आता काळाच्या ओघामध्ये हे प्लास्टर निघून गेले, तरी काही ठिकाणी यांचा पुरावा आढळतो। वेरूळची लेणी भव्य द्वार मंडप, 2 अतिउंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेले भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे। पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत। 10व्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहे। त्यात खिडक्या आहेत। या ठिकाणी चैत्यविहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे। वेरूळच्या लेणीमध्ये बौद्ध लेणी, हिंदू लेणी आणि जैन लेणी या 3 लेण्या आढळतात। या लेणीमधील कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय। आधी कळस मग पाया ही संतोषी या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे। हे लेणे एक सलग पाषाण खंडात कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे। कैलासावर शिव पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवतो आहे अशा शिल्पाच्या येथील अंकनमूल्ये या लेण्याला कैलास लेणे असे म्हटले जाते। पुरातत्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक के.एम. ढवळीकर यांनी या लेण्याबद्दल नोंदवले आहे की मंदिराचा महत्त्वाचा भाग कृष्ण हा राजा च्या काळात पूर्ण झाला असावा। जैन धर्मीयांची क्रमांक 30 ते 34 अशी एकूण 5 गुहा मंदिरे येथे आहेत। त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात। तत्कालीन बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो। ही लेणी एक मजली असून ती आतून एकमेकांना जोडली आहे। विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे आणि शिल्पकला येथे पाहायला मिळते। 23वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे। याशिवाय इंद्र, गोमटेश्वर, बाहुबली, भगवान यांची शिल्पे येथे पाहावयास मिळतात। बौद्ध लेणी या लेणी समूहात विवाह, प्रार्थनागृहे, बौद्ध भिक्खूंची निवासस्थाने, स्वयंपाकघर अशी रचना दिसते। गौतम बुद्धांची शिल्पे, बोधिसत्वाच्या मूर्ती आणि शिल्प येथे प्रामुख्याने पाहायला मिळतात। लेणी क्रमांक 1 हे बुद्धकालीन पूर्व लेणी असून त्यात 8 खाणे आहेत। 6 नंबरच्या लेणीमध्ये येथे तारा, बोधिसत्व, अखिलेश्वर, मजूर व धन विभूतीच्या आकृत्या आहेत। तसेच यात हिंदू देवी सरस्वती सुद्धा आहे। 9 नंबरच्या लेणीमध्ये दर्शनी भाग सजवलेला असून चैत्याच्या रांगेने व खिडक्या बाणांच्या आकृत्यांनी जोडलेल्या आहेत। समोर तारा बोधिसत्वाची आकृती असून तिच्यासोबत भय प्रकट करणारे 6 साप, तलवार, हत्ती व अग्नी आहे। वेरूळची लेणी ही बीबी का मकबऱ्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे आणि संभाजीनगर पासून 34 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।